निमित्तानं इथं उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो आणि या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल माझे मित्र मावळा ग्रुपचे उमेश दादा आणि शिवराज्य मंचचे इंद्रजित घाटके या दोघांचेही अगदी मनापासून आभार मानतो. मंचावर उपस्थित असलेले कॉम्रेड आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे, बाबूराव कदम, दिलीप पवार, राजू लाटकर, भारतीताई पवार आणि उपस्थित सर्वच मान्यवर. आता इतकं सुंदर भाषण ॲक्च्युली आता कुंभार सरांचं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आणि सुरुवातीला जे थोडं बोलले होते माझ्या नावावरून, तर त्या म्हणजे तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की आपण सांगावं. म्हणजे त्यांनी असं उल्लेख केला की निरंजन हे देवघरामध्ये आपण देवासमोर ठेवतो. मला हे सांगायचं आहे, म्हणजे त्याच वेळेला माझ्या मनात आलं होतं की हे सांगावं की निदान हा निरंजन तरी कुठल्याही देवघरात प्रकाश टाकण्यासाठी नाही, अजिबात नाही. आणि सरांनी सुरेश भटांचा उल्लेख केला तर म्हणजे माणसांच्या मध्यरात्री तेवणारा सूर्य हो, त्यांच्याच साठी जळण्याचा हा तुझा सोहळा असो, असा अर्थ खरा मला माझ्या आजोबांनी समजावून सांगितलं होता की का हे नाव ठेवलंय की माणसांसाठी आहे, देवासाठी अजिबात नाही. तर हा त्यातला एक पहिला भाग आहे. दुसरं, पुस्तकाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकच सांगतो की हे पुस्तक भय पसरवण्यासाठी नाही. म्हणजे हे मी इंग्लिश आवृत्तीच्याही वेळेला सांगितलं होतं की हे पुस्तक भय संपवण्यासाठी आहे. या भयग्रस्त वातावरणामध्ये कसं उभं राहायचं, त्याचा प्रतिकार कसा करायचा यासाठी आहे. मला इनफॅक्ट पुण्यातल्या प्रकाशनाच्या वेळेला इंग्लिश आवृत्तीचं जेव्हा झालं तेव्हा काही पत्रकारांनी मुद्दाम, म्हणजे नागपूरच्या तरुण भारतच्या पत्रकारांनी असं विचारलं होतं की ती लोयांच्या पाठीमागची सावली कोणाची आहे पुस्तकाच्या कव्हरवरती. तर मी त्याला म्हटलं की तू मानतोस का देव? तो म्हणे हो. म्हटलं मग अरे ती यमाची आहे, कारण मृत्यूबद्दल. तर तो मला म्हटला की नाही ती अमित शहाची वाटते. तर म्हटलं बऱ्याच जणांना अमित शहा यमासारखा वाटतो. म्हणून हे मुद्दाम सांगायचं होतं की हे भय पसरवण्यासाठी नाही, हे भय संपवण्यासाठी म्हणून पुस्तक आहे. त्यानंतर म्हणजे आत्ता सरांनी सांगितलं की किती अवघड परिस्थिती झालेली आहे, काळ कसा आलेला आहे, न्याय व्यवस्था संपूर्णपणाने शरण गेलेली आहे अशी परिस्थिती आहे. गोगोई, चेन्मेश्वर या सगळ्यांचा उल्लेख झाला. म्हणजे ही बातमी आल्यानंतर 12 तारखेला हे 4 न्यायाधीश यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेताना असं सांगितलं की या बातमीमुळे ते ट्रिगर झाले. जज लोयांच्या मृत्यूच्या खुनाच्या बातमीमुळे हा ट्रिगरिंग पॉईंट ठरला त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी. आणि न्याय व्यवस्थेत काय काय बिघडलेलं आहे आणि ते बिघडलेलं असल्यामुळे आता आम्ही लोकांच्या न्यायालयात आलोय असं त्यांनी सांगितलं. आणि मग मुख्य न्यायाधीशांनी त्यावेळेस दीपक मिश्रांनी त्यांना भेटण्यासाठी सोमवारची वेळ दिली आणि लोकांच्या न्यायालयामध्ये येऊन त्यांनी समस्या आपल्याला सांगितली, पण त्या समस्येचं समाधान कसं झालं हे नाही सांगितलं. कारण त्या सोमवारच्या त्यांच्या मीटिंग नंतर पुढे काय झालं हे आपल्याला कळलंच नाही. आणि मग त्यांच्या सगळ्या तक्रारी बंद झाल्या. ते मास्टर ऑफ द रोस्टर वगैरे जे काही शब्द वापरले होते ते सगळे पाठीमागे गेले. आणि मग नंतर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे आपण बघितलं की म्हणजे ज्युडिशियरी ही कॉन्ट्रॅडिक्शन्स मॅनेज करत असते. LGBT वगैरे अशा त्याच्यामध्ये काहीतरी मोठा निर्णय घ्यायचा, त्यातून लोकांना वाटतं की खूप क्रांतिकारक आहे. आणि या पुस्तकाची प्रस्तावना ऍक्च्युअली रमण्णांच्या भाषणापासूनच आहे की, आणि माझा हाच त्याच्यामधला आग्रह की हे तुम्ही जे बोलता तत्वज्ञान हे तुमच्या ऑर्डर्समध्ये कुठेतरी रिफ्लेक्ट होऊ द्या. ते फक्त भाषणांमध्ये का बरं, तुमच्या निकालांमध्ये आणि न्यायामध्ये कधी ते दिसणार. आणि असे अनेक निकाल आपण गेल्या 7-8 वर्षामध्ये बघितले की कशा पद्धतीने गोष्टींबद्दलचे निकाल दिले गेले. आणि मग हे अशा पद्धतीने चालू असताना याच्याबद्दल बोलायला हवं.
आणि जास्तीत जास्त लोकांनी बोलायला हवं, जास्तीत जास्त लोकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करायला हवं. कारण काळ इतका भयंकर येऊन ठेपलेला आहे की आता बेईमानीला क्रांती म्हणायला लागेल. म्हणजे मी कोल्हापूरमध्येच ते पोस्टर बघितले की म्हणजे धादांत बेईमानी केलेली आहे. अख्ख्या देशाने तुमची बेईमानी बघितली आणि ती बेईमानी बघितल्यानंतर क्रांतीचे फलक लावले. हे पहिल्यांदा अशा पद्धतीची हा ऱ्हास संपूर्ण व्हायला लागलाय आणि मग अशा काळामध्ये बोलायला हवं. शेवटी एक गोष्ट महत्वाची आहे की मी खूप वेळा सांगत असतो कि आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. आणि मग असं एखाद्या प्रेतासारखं मृतवत जर राहायचं असेल, फक्त श्वास आणि उश्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, एवढंच करायचं असेल तर मग प्राण्यांमध्ये, पशूंमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे? आपण समाज हा शब्द का वापरतो? आपण समाज हा शब्द वापरतो कारण माणसाला दुःख होतं, माणसाला आनंद होतो, माणसाला वेदना होतात, माणसाला न्याय आणि याची चाड असते, त्याला सत्य आणि असत्याची जाणीव असते आणि या सगळ्या संवेदना असतात. म्हणून आपण आपल्याला समाज म्हणतो. आपण कळप म्हणत नाही, आपण झुंड म्हणत नाही. हा तर आपला फरक आहे ना. मग हा फरक आपण कधी दाखवणार आहोत? या पुस्तकाची जी सुरुवात आहे ही म्हणजे मी ऍक्च्युली 2014ला नरेंद्र मोदींच्या गुजरातमधल्या 1,80,000 कोटीच्या भ्रष्टाचारांवर एक मोठी बातमी केली होती. मास्क ऑफ द मॅस्कॉट अँड सिक्रेट्स ऑफ द एम्पायर हे त्याचं त्या स्टोरीचं टायटल होतं. द वीकमध्ये ती कव्हर स्टोरी म्हणून आली आणि ऍक्च्युली सीताराम येचुरींनी त्याच्यावरती एक 8 कॉलमचं हिंदुस्तान टाइम्समध्ये आर्टिकल लिहिलं होतं की गुजरातचं खरं स्वरूप पाहायचं असेल तर ही स्टोरी वाचा असं. आणि त्यानंतर निकाल लागले लोकसभाचे निकाल लागल्यानंतर साहजिकच म्हणजे मी खूप अस्वस्थ झालो होतो आणि मी मुंबई युनिव्हर्सिटीमधल्या माझे एक मित्र आहेत डॉक्टर विवेक बेलेकर म्हणून सायकोलॉजी डिपार्टमेंटला, त्यांच्याकडे मी गेलो. त्यांना मी सांगितलं की मला सायकोलॉजिकल अनालिसिस सांगा की हा निकाल कसं काय आलाय, लोकांनी या माणसाला मतदान केलंच कसं काय. तर त्याच्यावरती त्यांनी मला असं सांगितलं की आतापर्यंतच्या सरकारांचं नॅरेटिव्ह या देशातलं हे कायम विकास या अर्थाने होतं. ते कायम प्रगती, समृद्धी, शांतता, प्रॉस्पेरिटी, शिक्षण, न्याय, सामाजिक न्याय, लोकशाही याच शब्दांभोवती फिरणारं होतं हे सगळं नॅरेटिव्ह. आणि या सगळ्या मूल्यांना, या सगळ्या व्हॅल्यूज या फेमिनिन व्हॅल्यूज आहेत आणि फेमिनिन व्हॅल्यूज कधीही हरवता येत नाही. त्या बदनाम कराव्या लागतात, त्या डिस्क्रेडिट कराव्या लागतात. आणि म्हणून एक मोठी मोहीम चालली पहिल्यांदा यांना डिस्क्रेडिट करण्याची आणि मग ते डिस्क्रेडिट झाल्यानंतर एक मस्क्युलिन इमेज प्रोजेक्ट केली गेली पुरुषी, जी मग 56 इंचची छाती, 1 के बदले 10 सिर काटेंगे, 100 दिन में काला पैसा, लाल आग दिखाएंगे वगैरे वगैरे रिटॉरिक सुरू झालं होतं. आणि मग भारतातल्या लोकांनी ते मस्क्युलिन इमेजच्या मागे राहले. दुर्दैवाने भारतातल्या महिलांना सुद्धा अशा प्रकारची उर्मट म्हणजे ॲरोगंट किंवा रूढ अशी व्यक्तिमत्व आवडतात. कारण याचं पुन्हा वेगळं कारण आहे की शतकानुशतकं तेच सोसलेलं आहे. तोच उर्मटपणा, तोच डॉमिनन्स हेच शतकानुशतकं भोगल्यामुळे ते सवयीचं झालेलं आहे, ते आवडीचं व्हायला लागले आणि ते स्वीकारायला त्या तयार आहेत. आणि म्हणून असा उर्मटपणा सुद्धा स्वीकारला गेला आणि या देशातल्या लोकांनी हे निवडून दिलं. हे जर बदलायचं असेल तर पुन्हा एकदा त्याच फेमिनिन व्हॅल्यूज बद्दल सातत्याने बोलत राहावं लागेल, सातत्याने त्याचा आग्रह धरत राहावा लागेल, तरच याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. कारण शेवटी ही जी मूल्य आहेत, मग ती लोकशाही असेल, अहिंसा असेल, सत्य असेल, सामाजिक न्याय असेल, ही सर्व मूल्य ही शाश्वत मूल्य आहेत. जगातल्या कुठल्याही देशात, कुठल्याही भाषेच्या, रंगाच्या, धर्माच्या गेलात तरी त्या देशातल्या लोकांना हे हवं आहे. आणि ज्याला आपण द्वेष म्हणतो, ज्याला आपण हेट्रेड म्हणतो, नफरत म्हणतो, त्याला एक्सपायरी डेट आहे. त्याला डेफिनेटली एक एक्सपायरी डेट आहे. त्यामुळे ही नफरत मरणार, हा द्वेष मरणार. फक्त किती आग्रहाने आपण या शाश्वत मूल्यांबद्दल बोलू तेवढ्या लवकर तो मरेल.
आणि त्यासाठीची जी काही किंमत असेल ती आपल्याला चुकवावी लागेल. कारण हा सुद्धा एक फंडामेंटल रूल आहे की कोणतीही गोष्ट जगात फुकट मिळत नाही. मला लोकशाही हवी असेल, मला स्वातंत्र्य हवं असेल, मला शिक्षण हवं असेल, मला सामाजिक न्याय हवा असेल तर त्याची किंमत मी चुकवली पाहिजे. मला धर्मनिरपेक्षता माझ्या घरात मिळाली, जातनिरपेक्षता माझ्या घरात मिळाली कारण त्याची किंमत माझ्या वाडवडिलांनी चुकवली होती स्वातंत्र्य आंदोलनात देशाच्या. आज माझ्या मुलीला ते मिळावं असं वाटत असेल तर त्याची किंमत मी चुकवायला तयार झालं पाहिजे. हे सतत चालणारं चक्र आपल्याला जर चालू ठेवायचं असेल, लोकशाही आणि या सगळ्या मूल्यांची किंमत चुकवणं, आणि खरोखर मनापासून सांगतो की किंमत चुकवणं, वाटेल ती किंमत, कोणतीही किंमत ही तुमच्या मुलाबाळांच्या सुखाशिवाय, आनंदाशिवाय, निर्भय वातावरणाशिवाय मोठी आहे का? आणि जर ती नसेल तर ती चुकवण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. एक म्हणजे मी ज्या वेळेला ही सगळी गांधी यात्रा करत होतो, म्हणजे महात्मा गांधी भारतामध्ये आल्यानंतर 1915 साली देशभर फिरले रेल्वेने, तर त्याला 2015ला 15 वर्ष होणार 9 जानेवारीला, आणि त्याला 100 वर्ष होणार. आणि त्याच्या 6 महिने आधी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनलेले. तर 100 वर्षात देश किती बदलला आहे हे बघावं म्हणून एक्झॅक्टली त्याच मार्गावरती तसंच जनरल क्लास कंपार्टमेंटनी मी 17,432 किलोमीटर देशात फिरलो आणि लोकांशी बोलायचं त्या जनरल क्लास कंपार्टमेंट मधल्या. मुघल सराय स्टेशनवरती 8-10 मुलं बसमध्ये ट्रेनमध्ये आली. मी म्हणजे जमिनीवरच होतो, त्यांचा काहीतरी गोंधळ चालू होता म्हणून मी तिरका झालो आणि त्यांचे फोटो काढायला लागलो. तर ते क्या कर रहा है असं म्हणत माझ्या इथपर्यंत आले वरतून लटकत, कारण गर्दी खूप होती. आल्यानंतर मला म्हणजे विचारायला लागले की काय झालंय, तू कोण आहेस, असं का फिरतोय वगैरे. मग त्यांना जेव्हा कळलं की मी अशी गांधीजींच्या मार्गावरती देशभर फिरतोय, त्यावेळेला त्यांनी त्या गर्दीत स्वतःला बसवून घेतलं. फर्स्ट इयरची मुलं असतील आणि गांधी, नेहरू, गांधीजीना, गांधी सावरकर, गांधी पटेल या विषयांवरती ते माझ्याशी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने माझ्याबरोबर ते बोलायला लागले. आणि हे बोलत असताना त्यांच्यातला एक मुलगा मिथुन सिंग नावाचा, जो सकाळी म्हणजे कॉलेजमध्ये जायचा आणि दुपारी एका कन्स्ट्रक्शन साईटवरती लेबर म्हणून काम करायचा, तो मला म्हटला की बाबूजी गांधी जी मरे नहीं, ये जिंदा है. तो मी त्याला म्हटलं की ऐसा क्यों सोचते हो, ऐसा क्यों सोचते हो. तो मला म्हटला की बाबूजी देखिए, गांधी जी के हत्यारे के प्रशंसक तो पहले भी थे, आज तो सत्ता में आए हैं, लेकिन फिर भी इन 65-70 सालों में इन प्रशंसकों में से किसी की भी हिम्मत नहीं हुई कि अपने बच्चे का नाम नथुराम रखे. और जब तक ये शर्म और हया जिंदा है तब तक गांधी जिंदा है. जिस दिन बेशर्म होकर अपने बच्चे का नाम नथुराम रखेंगे तब हम शायद कहेंगे कि इस घर में गांधी जी की हत्या हो गई. तर ते तो बोलल्यानंतर असं माझ्या अंगावरती आदळलं त्याचं ते म्हणणं की एवढा पॉवरफुल थॉट, जो इतका गरीब कुटुंबातला मुलगा आहे, ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही, ज्याच्याकडे कुठल्या लायब्ररीची मेंबरशिप नाही, ज्याच्याकडे वायफाय नाही, त्याला काहीही ऍक्सेस नाही इतर कुठल्या गोष्टींना, सकाळी कॉलेज करायचं, दुपारी कन्स्ट्रक्शनच्या साईटवर काम करायचं, तो मुलगा इतका पॉवरफुल थॉट देतो आहे. असं जर असेल तर जसं सर म्हणाले अजून संपलेलं नाही. आणि मग अशा मुलांमध्ये आपला वेळ, आपली एनर्जी, आपल्याकडची माहिती आणि आपल्याला जे काही शक्य असेल ते या पिढीमध्ये इन्व्हेस्ट करायचं, ते या पिढीमध्ये आपण इन्व्हेस्ट करायला हवं असं खरोखर त्यावेळेला पहिल्यांदा वाटलं. त्याच स्टोरीचा ऍक्च्युली शेवटचा पॅराग्राफ जो होता गांधी यात्रेची, जी इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा नावाची होती, त्याचा शेवटचा पॅराग्राफ हा होता की नरेंद्र मोदींचं सरकार देशामध्ये संसदेमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ज्या वेळेला मोदी आणि त्याचे मंत्री सावरकरांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून त्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित राहिले, तर सेंट्रल हॉलमध्ये सावरकर आणि गांधीजींच्या तस्विरी समोरासमोर लावलेल्या आहेत. तर सावरकरांना आदरांजली वाहत असताना नकळत त्या सर्वांना गांधींकडे पाठ फिरवायला लागली होती. आणि हे या देशाचं राजकीय वास्तव आहे. गांधी स्वीकारायचे असतील तर सावरकरांकडे पूर्ण पाठ फिरवायला लागेल, त्या विचारधारेकडे पूर्णपणे पाठ फिरवायला लागेल. आणि हा तो कन्क्लुडिंग पॅराग्राफ त्याच्यात होता. आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी मी सावरकरांवरती एक खूप मोठी इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी केली होती. त्याचं टायटल होतं अ लॅम्ब लायनाइज्ड. एक शेळी जिला सिंह म्हणून लोकांसमोर प्रस्तुत केलं. आणि त्यावेळी जवळजवळ 21-22 हजार कागदपत्र जगभरातून गोळा केले होते, वेगवेगळे आर्काइव्हल डॉक्युमेंट्स आणले होते, खूप काही होतं म्हणजे त्यात.
तर त्यावेळेला ती स्टोरी केली आणि आता आजच सांगायला मला आवडेल ऍक्च्युली. याच्यानंतरचं पुस्तक ते असणार आहे. त्याचे जवळजवळ 698 पानं माझी लिहून झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये जनरली आपण पुस्तकांमध्ये जे विशेषतः ऐतिहासिक विषयांबद्दलच्या संदर्भ दिलेले असतात. तर इथं संदर्भ वगैरे काही नसेल. मर्सी पिटिशन, शाही मर्सी पिटिशनचे फोटो असतील. इंग्रजांबरोबर व्हाईसरॉय लिलिथगो बरोबर त्यांनी जो करार केला होता की माझं आयुष्य हे ब्रिटिश साम्राज्याचं ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी, गांधी, मुस्लिम आणि काँग्रेस यांना विरोध करण्यासाठी मी खर्च करेन, हा लेखी करारनामा त्यांनी केलेला त्याचा फोटो असेल. असे सगळे वेगवेगळ्या गोष्टींचे प्रत्यक्ष फोटो त्याच्यामध्ये असतील. तर ते माझं यानंतरचं पुढचं पुस्तक असेल. तर झालं असं होतं की सावरकरांबद्दलची बातमी आली आणि खूप कंट्रोवर्सी सुरू झाली. मला शिवीगाळ, धमक्या वगैरे हा सगळा प्रकार सुरू झाला. तो सुरू झाल्यानंतर मी ऍक्च्युली पुण्यामध्ये एका बातमीसाठी गेलेलो होतो आणि तिथं मला त्या ठिकाणी भेटायला म्हणून ही जर लोयांची भाची नुपूर बियाणी ती सर्वात पहिल्यांदा तिथं आली आणि तिने मला हे सगळं सांगितलं की तिच्या मामांच्या बाबतीत काय काय घडलं. आता त्या मुलीकडे काहीही पुरावे नव्हते. लहान मुली, 19 वर्षाची मुलगी असेल, तर तिच्याकडे काही नव्हतं आणि ती सगळं मला सांगत गेली की असं असं झालं, असं असं झालं, माझ्या घरच्यांना आवडणार नाही, मी तुमच्याशी बोलले आहे, कोणाला पत्रकारालाही माहिती सांगितली आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं प्रेशर, शिवीगाळ, धमक्या जर तुम्ही विथस्टँड करता तर मला असं वाटतं हेही तुम्ही कराल. आणि मला स्वतःला मनापासून असं वाटतं की हे व्हावं. याचं कारण ज्या पद्धतीने माझा मामाचा मृत्यू झाला किंवा मामाचा खून झाला, अशा पद्धतीने जर देशातले न्यायाधीश मारले जाऊ लागले किंवा माझ्या मामांना ज्या पद्धतीने 100 कोटीची ऑफर दिली गेली लाच स्वीकारण्याची, अशा पद्धतीने जर न्यायाधीश विकत घ्यायला सुरुवात झाली तर या देशातल्या गरिबाला न्याय मिळणार नाही, कधीही मिळणार नाही. आणि ते होऊ नये म्हणून तुम्ही हे करा असं मला वाटतं. आणि मला मनापासून म्हणजे ते तिचं म्हणणं खूप भिडलं. म्हणजे तिच्या हातात काही नव्हतं त्या क्षणाला, माझ्याही हातात काही पुरावा नव्हता, सगळं शोधायचं होतं. पण हे लक्षात आलं की तिला जेन्युइनली हे वाटतंय, तिला खरोखर हे कळकळ वाटते आणि तिच्या बोलण्यावरून इतका अनुभव तर नक्कीच आलेला होता की ती खरं बोलते हे तर नक्कीच समजत होतं. आणि मग त्या गोष्टीचं मी ठरवलं की याच्यावरती आपण जे काय असेल ते इन्व्हेस्टिगेट करू. मी अनुजला भेटायला गेलो होतो, जज लोयांचा मुलगा. त्याच्या आजोबांबरोबर तो घरी बसलेला होता आणि मान खाली घालून पूर्ण वेळ, जेवढा वेळ मी त्याच्या घरात होतो तोपर्यंत पूर्ण वेळ त्यांनी मान खाली घातलेली होती. एकदाही त्यांनी नजरेला नजर भिडवून माझ्याशी तो बोलला नाही. आणि मी आपलं त्याला बोलतं करण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होतो की काय करतोस तू सध्या. तर आजोबांनी सांगितलं की तो शिकतोय. म्हटलं काय शिकतोय. पुन्हा आजोबांनी सांगितलं की हा लॉ करतोय. तर मी म्हटलं की हा का नाही बोलत आहे, मी याला प्रश्न विचारतोय, हा का नाही माझ्याशी बोलत. तर त्यावर त्यांनी मला सांगितलं की त्याचा आणि आमचा या जगातल्या एकाही माणसावर विश्वास राहिलेला नाही आणि एकाही व्यवस्थेवर आमचा विश्वास नाही. राजकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था, जर्नलिझम, आमचा कशावरच विश्वास राहिलेला नाही. तर मी तिथून बाहेर आलो. मी ऍक्च्युली माझ्या मुलीला फोन लावला आणि मी तिला म्हटलं की तुझ्या वयाच्या मुलाला मी आत्ता भेटलो आणि तो इतका हताश आणि निराश झालेला आहे की तो म्हणतो माझा जगातल्या कोणत्याही माणसावर विश्वास नाही आणि कोणत्याही व्यवस्थेवर माझा विश्वास नाही, तर हा जगेल कसा. तर तिने मला थोडक्यात विचारलं की काय झालं, कारण ती हॉस्टेलला राहायची. मी मुंबईत एका खोलीत काळ्या चौकी नावाच्या एरियात राहत होतो. तर तिला मी थोडक्यात सांगितलं की असं असं होतं. तर ती म्हणे तू काय करू शकतो बाबा, तू तिच्या मनामध्ये, त्याच्या मनामध्ये न्याय व्यवस्थेबद्दल थोडी विश्वास निर्माण करू शकतो किंवा राजकीय व्यवस्थेबद्दल थोडी विश्वास निर्माण करू शकतो. फार तर फार तुझ्या व्यवसायाबद्दल तू करू शकतोस विश्वास. जर्नलिझम बद्दल कदाचित तू तो ट्रस्ट निर्माण करू शकतोस आणि ते कर. आणि माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवरती तो ट्रिगरिंग पॉईंट बनला की ज्या व्यवसायामधून मी माझ्या मुलीचं पोट भरतो, तिचं शिक्षण करतो, त्या व्यवसायावरती माझ्या मुलीच्या पिढीचा विश्वास बसावा आणि ते विश्वास बसवण्यासाठी जे काही करायला लागेल. आणि जसं म्हणतो आपण ते पुस्तकात ऍक्च्युली 2-3 वेळा ते वाक्य आहे की विश्वास हा कमवावा लागतो. ट्रस्ट हॅज टू बी अर्न्ड. मग ते नागपूरमधले विद्यार्थी असतील, जीएमसी मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी असतील किंवा नुपूर बियाणी असेल, माझी मुलगी किंवा तिची इतर पिढी असेल, हा विश्वास कमवावा लागतो आणि कमवावा लागतो याचा अर्थ त्यासाठी काहीतरी चुकवावं लागतं किंमत. तर त्यावेळेला मी हे ठरवलं की
काहीही हो हे आता करायचंच. आणि मग त्याच्या पुढचं सगळं इन्व्हेस्टिगेशन हे खूप झपाटल्यासारखं होत गेलं. त्या सगळ्या याच्यामध्ये एक अनुचित पत्र ते या पुस्तकात पण छापलंय. आणि मी आता मगाशी नवीन चीफ जस्टिस वगैरे उदय ललित त्यांचा उल्लेख झाला, तर लोयांचा फोन झाल्यानंतर त्याच रवी भवनमध्ये अमित शहा, शरद बोबडे, उदय ललित आणि संजय सिंग सीबीआयचे स्पेशल प्रॉसिक्युटर हे 4 जण 4 दिवस एकत्र रवी भवन मध्ये राहिले. आणि तो उदय ललित आता चीफ जस्टिस होऊ घातलेला आहे. म्हणजे गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मळ्याला आता उपाय नाही. ही या अवस्थेपर्यंत आपण आता येणार आहोत. पण हे असं होणार आहे म्हणूनच आपण लढण्याची गरज आहे, म्हणूनच आपण एकत्र राहण्याची गरज आहे, म्हणूनच आपण एकमेकाला शहाण करत शहाण्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्याची खूप गरज आहे. आणि मग ते अनुजचं पत्र ज्यावेळेला मी वाचलं आणि तो त्यांचा जो रवी भवन मधला मुक्काम आहे त्याचं रेकॉर्ड पुस्तकात छापलेलं आहे की हे कसे एकत्र राहिले त्या ठिकाणी. आणि ही इनकॉग्निटो व्हिजिट होती, कारण त्यांच्या त्या 4 दिवसाच्या वास्तव्याबद्दल नागपूरमधल्या एकाही वर्तमानपत्रात एकही बातमी नाही त्या सगळ्या 4-5 दिवसांमध्ये. म्हणजे लोकसभेमध्ये सत्ता आल्यानंतर, बहुमत मिळाल्यानंतर, देशात सरकार बनवल्यानंतर त्या सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नागपूरला येतो. महाराष्ट्रात त्यांचं सरकार बनलेलं असतं. सर्वोच्च न्यायालयाचे बनलेले चीफ जस्टिस शरद बोबडे आणि आता बनणारे चीफ जस्टिस उदय ललित हे सुद्धा त्यांच्यासोबत असतात. सोलापूरतील एन्काउंटरची केस ज्या न्यायाधीशांसमोर चालली आणि ज्यांनी सगळे आरोपी वंजारापासून सगळे सोडून दिले त्या केसमध्ये, ते सांबरे हे न्यायाधीश हे सुद्धा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी रवी भवनमध्ये मुक्कामाला होते. आणि याची बातमीच नाही कुठे. त्याचा अर्थ ही इनकॉग्निटो व्हिजिट होती. आणि मग ही इनकॉग्निटो व्हिजिट कशासाठी होती? मी निदान प्रश्न तर विचारू शकतो, मी निदान लोकांच्या मनात लोकांना प्रश्नांतर पाडू शकतो आणि पुरावाच दाखवलाय. कारण याचं रवी भवन मध्ये रेकॉर्ड ठेवत नाही. मग ते मला सवय होती म्हणून मी प्रोटोकॉल ऑफिसरकडे गेलो, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये डायरेक्ट 4 महिन्याचं प्रोटोकॉलचं रेकॉर्ड मागितलं. त्यातून या सगळ्या गोष्टी नंतर मिळाल्या. ते हे म्हणजे मुळात कागदपत्र कशी शोधली, पुरावे कसे शोधले हा एक वेगळा कदाचित जर्नलिस्टला उपयोगी पडणारा भाग असेल. त्यासाठीचं माइंड मॅपिंग, फ्लो चार्ट हे कसं तयार करायचं, या इव्हेंच्युअलिटीजला कसं तयार राहायचं, ते नागपूरमध्ये जो पाठलाग होत होता बऱ्याच वेळेला. एक दिवशी तर मी इतका वैतागलो होतो, इतके मोटरसायकलवरती मागे लागायचे 8-10 जण. मी इतका वैतागलो होतो की एका ठिकाणी मी ते रिक्षा क्रॉस करून माझ्यासमोर एकदम 3-4 जण आले मोटरसायकलवरती आणि किधर जा रहा है असं करायला लागले. तुम्ही त्याच्याच पाठीमागे बसलो, म्हटलं चल घरी घर पे जाणे आहे. आता मला कुठेच नाही, आता तुझ्याच घरी जायचं, कशाला इकडे तिकडे फिरता. म्हटलं या हॉटेलला आहे, त्या हॉटेलला आहे, रवी भवनला या, GMC कॉलेजमध्ये या, इकडे सगळीकडे फिरण्यापेक्षा मी राहतोच तुमच्या बरोबर, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं मला. आणि मग खाली उतरल्यानंतर मी त्याला म्हटलं चुट्या वाटलं का म्हटलं मी तुला, नागपूरमध्ये येतोय म्हटलं, मी नागपूरमध्ये माझं काम करायला येतोय, माझी स्वतःची तयारी काहीतरी झाल्याशिवाय मी येतोय का? काय करायचं ते तुम्ही करा, मला काय करायचं ते मी करेन. आणि असे अनेक प्रसंग झाले. म्हणजे लातूर पासून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर ते पुणे 2-2 गाड्या पाठलाग करत होत्या, हॉकीची स्टिक दाखवत होत्या. म्हणजे सरांनी जो मगाशी उल्लेख केला तो त्यासाठीच होता ऍक्च्युअली, की ती माझ्या हातातली शीग जी आजही माझ्या गाडीत असते काय, ती काच खाली केली, मी बाहेर धरून ठेवली काच खाली करून, की तू मला हॉकी स्टिक आणि हे दाखवतोय तर मी पण तुझं रक्त काढायला तयार आहे. आणि मी तुझं रक्त काढायला तयार आहे हे जेव्हा दाखवलं त्यावेळेला ते घाबरले. आणि हेच मला म्हणायचं होतं. आणि त्यात ऍक्च्युली ते इंग्लिश पुस्तकमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने मला लिहिता आले. पण हे फॅसिस्ट उंदीर असं मी म्हटलंय त्यात, हे त्यांच्या बिळामध्ये पळून जातात ज्यावेळेला तुम्ही दाखवता की तुम्हीही प्रतिकाराला तयार आहात. हे डेफिनेटली होऊ शकतं. आता ते होण्यासाठी आपल्याला एकमेकांना हिंमत वाढवायची आहे आणि ते लोकांना त्यासाठी आपल्याला प्रवृत्त करायचं आहे. हे सगळं करत असताना मी द वीक मॅगझिन मध्ये ही स्टोरी म्हणजे ऍक्च्युली 27 फेब्रुवारी 2017 मी सबमिट केली होती, जिथे मी नोकरी करत होतो. नोव्हेंबर पर्यंत त्यांनी मला याच्याबद्दल काहीही नाही कळवलं. 6 नोव्हेंबरला मला त्यांनी कळवलं आणि मी डेस्परेटली मागे होतो. एक भाग त्यात हा पण होता की मला हे माहिती होतं की
तुम्ही नोकरी करत असलेल्या मॅगझिनसाठी केलेली स्टोरी हे ते मॅगझिन जोपर्यंत लेखी स्वरूपामध्ये नाकारत नाही तोपर्यंत त्यांचा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असतो. आणि म्हणून मी सतत मेल पाठवत होतो की कधी येणार कधी येणार कधी येणार. एक दिवशी 6 नोव्हेंबर 2017 त्यांनी मला मेल पाठवला की हे आम्ही नाही छापणार आणि तू जर इन्सिस्ट करत असेल तर तुला मार्ग तुझा मोकळा आहे, तू सोडून दे तसं असेल तर. तर त्यांचा तो मेल वाचला आणि मी आनंदातिशय ज्याला आपण म्हणू तसं झालं. आणि 1 सेकंदात मी त्याला रिप्लाय करून माझा राजीनामा पाठवला की हा मी माझा राजीनामा पाठवतो. कारण मला ती स्टोरी पब्लिश करायची होती, मला ते लोण्याच्या बाबतीत काय घडलं हे करायचं, हे तर छापायचंच होतं. पण मी माझ्या मुलीला शब्द दिला होता की मी तुझ्या पिढीचा विश्वास या प्रोफेशनसाठी जर्नलिझमवरचा उडू देणार नाही, एवढा माझा प्रयत्न तरी मी करेन. आणि म्हणून मग इतर ठिकाणी ती पब्लिश करावी म्हणून त्याचा प्रयत्न सुरू झाला. पण या 27 फेब्रुवारी ते 6 नोव्हेंबरच्या काळामध्ये मी गुजरातमध्ये रफीक कुरेशी म्हणून राहत होतो. कारण आम्ही ऑफिसमध्ये बसत असताना पहिल्यांदा ज्या वेळेला लिंचिंगचा व्हिडिओ पाहिला तर मी टेलिव्हिजन चॅनलला काम केलेलं असल्यामुळे मला माहिती होतं साध्या पुराच्या बातम्या करताना आमच्या कॅमेरामनचा हात थरथरायचा, बघवायचं नाही. तर एडिटर त्याला ओरडायचा की फ्रेम कशी काय हल्ली. आणि लिंचिंगचा व्हिडिओ ज्या वेळेला पाहत होतो त्यावेळेला लक्षात आलं की ती फ्रेम 1 सेकंद सुद्धा हललेली नाही. तो माणूस तुडवून ठेचून ठार मारला जातोय, रक्तबंबाळ होतो, तो हातापाया पडत असतो, तो हात जोडतो, जीवाची भीक मागत असतो. शांतपणे कॅमेरा झूम इन होतो, त्याचा सगळा आक्रोश टिकतो, शांतपणे झूम आउट होतो, आजूबाजूला पॅन होतो, त्या मारणाऱ्यांचा सगळा उन्माद तो रेकॉर्ड करतो. तर मला एक समजत नव्हतं की हा राक्षसी थंडपणा येतो कसा माणसात. हे मी सहज बोललो तर माझा ब्युरो चीफ मला म्हटलं की जाऊन शोध कसा येतो. मग कसा येतो हो त्यांनी म्हणजे शोध म्हणून सांगितली, परवानगी दिली. मग मी गुजरातमध्ये 6 महिने रफीक कुरेशी नावाने राहिलो. आणि मी ऍक्च्युअल कॅटल ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो, हा पशुव्यवहार राजस्थान म्हणजे शिकलो पहिला 1.5 महिना. त्याच्यानंतर राजस्थानमधल्या वेगवेगळ्या पशु बाजारांमधून हे विकत घ्यायचे, गाई म्हशी पाडे हे परत गुजरातमध्ये आणायचे, गुजरातमध्ये विकायचे ट्रकमध्ये बसून. आणि मी 39 ट्रक त्यावेळेला आणले. 8-9 वेळेला मला प्रचंड मारहाण झाली, प्रचंड. ट्रकमधून ओढून पहिले तुम्ही पायावर मारायला सुरुवात करतात की तुम्ही पळून जाऊ नये म्हणून. डोकं फुडलं, रक्तबंबाळ झाल्यानंतर पैसे ज्यावेळेला दाखवले त्यावेळेला मग ते त्यांच्या अध्यक्षाकडे घेऊन गेले. मग अध्यक्षाकडे गेल्यानंतर भाव झाला. आणि हे एक माहिती होतं की समोरचा माणूस जे अपेक्षा करतो आहे ते मी करणार नाही, त्याला अपेक्षित असलेली गोष्ट मी करणार नाही. त्यामुळे मला असं नेलं आणि त्याच्या केबिनमध्ये त्याच्या खोलीमध्ये असं ढकलून दिलं खाली फरशीवरती जमिनीवर. आणि फरशीवर जमिनीवर ढकल्यानंतर मला वळता पण येत नव्हता ऍक्च्युली. मी असं नुसतं मान वर करून पाहिजे त्याच्याकडे. तर तो मला म्हटला की क्या कर रहा था, क्या कर रहा था. तो म्हणलो गाय और भैंस लेके जा रहा था. तो म्हणे क्यों. तो मैं म्हटलं की मेरे को धंधा बढ़ाने का है, आप जो पैसा लेते हो ना वो थोड़ा कम करो. आणि त्याला हे अपेक्षित नव्हतं. त्याला असं वाटलं मी हातापाया पडेन, जीवाची भीक मागेन. आणि उलट मी त्याला असं म्हटलं की तुम्ही जे 15,000 रुपये गाईच्या ट्रकला, 6,500 म्हशीच्या ट्रकला हे जे तुम्ही घेता ते कमी करा, मला धंदा वाढवायचा आहे. मग त्यांनी मला विचारलं, त्याच सिच्युएशन मध्ये त्यांनी मला विचारलं की कितना करेगा. मतलब रोज 40 ट्रक लेके जाऊंगा. तो रोज 40 ले जाएगा. मतलब हाँ रोज 40 लेके जाऊंगा. बैठ के इसको बिठा. आणि मग मला बसवलं. आणि मग ते सगळं निगोसिएशन. आणि तो मला सांगतो ऑन रेकॉर्ड नाही, माझ्याकडे स्पाय कॅमेरे होते त्याच्यावरती हे सगळं रेकॉर्डेड आहे. तर तो सांगतो कि डर हमारी इन्वेस्टमेंट है. एक आदमी मार डालते हैं तो 10-20 हजार लोग डर जाते हैं, इसलिए बीच में लोगों को मारते रहना पड़ता है. मला मारिओ पुझोचं गॉडफादरच आठवलं. त्यात तो म्हणतो की नथिंग, दिस इज बिझनेस, नथिंग पर्सनल. तसं त्या पद्धतीने हा माझ्याशी बोलत होता. आणि इथं हे सगळं इन्व्हेस्टिगेशन त्या सगळ्या काळात चाललेलं होतं. मग मी तिथून परत आलो. परत आल्यानंतर काही दिवस ट्रीटमेंट घेत होतो. मग पुन्हा माझा फॉलोअप सुरू झाला. लोयांची स्टोरी कधी येणार, लोयांची स्टोरी कधी येणार. द वीक मॅगझिननी ती गाऊ विजिलंटीची स्टोरी जी होती गौरक्षेची ती पण नाही छापली. लोयांची पण स्टोरी नाही छापली. समृद्धी हायवेच्या भ्रष्टाचाराची मोठी बातमी होती ती त्याच्यात नाही छापली. एकनाथ शिंदेच्या शहापूरमध्ये
एका माणसाच्या नावावरती 2 खाते उतारे आहेत, 2, आणि 2 खाते उतारे मिळून असलेली एकूण जमीन आहे 2992 हेक्टर. आणि 2992 हेक्टर जमीनच्या बाजूनी समृद्धी हायवे वळवण्यात आला आणि ती घेतली 17,000 रुपये एकर, 18,000 रुपये एकर अशा भरड भावानी त्या परिसरात जमिनी घेतल्या. त्यातली 600 पेक्षा जास्त खरेदी खत आहेत माझ्याकडे. आणि आता त्याचे भाव काही लाख रुपये एकरपर्यंत जाणार आहेत. त्यामुळे ते ईडीबीडीचं भय त्यांना वाटणं अगदीच स्वाभाविक आहे. असं बोलू नये, पण ईडीचं मी या नेत्यांच्या बाबतीत काढलेला अर्थ आहे की ईडी दाखवलं की यांना इलेक्ट्रिक डिस्फंक्शन सुरू होतं कम्प्लीटली. आणि तेच एक्झॅक्टली झालं. आणि त्याच्यामुळे जे काही झालं त्याला आता क्रांती म्हणतात. तर आता असं बोलणाऱ्या आणि असं बघणाऱ्यांना इलाज नाही, पण खरी क्रांती काय असते हे दाखवायला लागेल. आणि दाखवली जाईल डेफिनेटली. माझा तेवढ्या माणसातल्या चांगुलपणावर पण विश्वास आहे आणि डेफिनेटली ते एक ना एक दिवस कधीही होईल. या सगळ्या मूर्खपणाला मला कायम असं वाटतं, विद्रोही साहित्य संमेलनामध्ये मी तेच म्हणतो की विवेक हे याच्यावरचं इतकं परफेक्ट उत्तर आहे. मला एका भक्ताचा आमच्या मनात खूप वेळा फोन येतात, तर त्याचा एकदा फोन आला आणि तो असंच काहीतरी बडबड 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 करायला लागला. 1400 त्यावेळेला काहीतरी चाललं होतं. तुम्ही त्याला म्हटलं की अरे गाय तुझी आई असते असं तुला का वाटतं? मला नाही वाटत गाय माझी आई आहे. तर तो म्हटलं कारण गाय आपल्याला दूध देते. म्हटलं मग विवेक असं सांगतो की गाय नाही दूध देत, आपण गायचं दूध काढून घेतो. ही कुठे व्हॉलेंटरीली माझ्या घराच्या समोरून उभी राहते म्हणते हे दूध म्हणून? अजिबात नाही. तुम्ही काढून घेता. आणि ज्याला कोणाला पहिल्यांदा ही आयडिया कळली त्यांनी ते काढून घेतलं आणि त्याला थोडीशी खंत वाटली असेल की या वासराच्या हक्काचं दूध मी काढून घेतोय, तर त्याने तिला आई म्हणून टाकलं. ही भारतीय पुरुषी मानसिकता की त्याग करायचा, मूकपणाने दुःख सहन करायचं, बलिदान करायचं, सगळं सोसत राहायचं चुपचाप, तर ते आईने करायचं. मग आईने हे करणार म्हणजे स्वाभाविकच आहे ना. त्यामुळे मग आईला आई म्हणून टाका, संपला विषय. मग माझ्या गिल्टमधून मी मोकळा. मला आता याच्यापुढे काही शरम वाटणार नाही. ते हवं तेवढं लिटर दूध काढेल. ते या मानसिकतेतून म्हटलं हे झालं तरी त्याला ते कळेना विवेक. मी जर म्हटलं आपलं नाशिक कशासाठी कसं प्रसिद्ध आहे, काय उल्लेख केला जातो नाशिकचा, त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. म्हटलं काय अर्थ? प्रभू रामचंद्र म्हटलं अयोध्येपासून रामेश्वर पर्यंत पायी गेले ना प्रभू. प्रत्येक ठिकाणी त्यांचा पदस्पर्श झाला. नाशिकला एकाचाच पदस्पर्श झाला, फक्त एक, ज्याचा भारतात इतर कुठेही गेला नाही. तो म्हणजे कोण? म्हटलं रावण. नाशिकहून सीतेचं अपहरण झालं ना, तर रावण नाशिकला आला आणि रावणाने पळवलं कसं? म्हटलं रावण जाळायचा का? तर म्हटलं रावणाने पळवलं कसं सीतेला? शेवटी म्हटलं अकबर बिरबलाच्या गोष्टी सुद्धा मी कशासाठी वाचतो? त्यातून काहीतरी बोध घ्यायचा म्हणून वाचतो ना. तर रामायणातला बोध काय? पहिले तर म्हटलं मला असं वाटतं की राम अयोध्येचा राजा होता, सीता जनक राजाची मुलगी होती, जनक राजा मिथिलेचा राजा होता, मिथिला बिहारमध्ये, अयोध्या युपीमध्ये. म्हणजे रामाच्या वेळेला हे एक हिंदू राष्ट्र नव्हतं, वेगवेगळी राष्ट्र होती. हा पहिला भाग झाला. दुसरा काय म्हटलं, अख्खं रामायण घडलं सीतेच्या अपहरणामुळे आणि रावण नंतर आपण जाळतो तेव्हापासून आतापर्यंत. तर कशासाठी? सीतेला पळवलं कसं? साधूच्या वेशात आला. म्हटलं दुसरा बोध, साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आता तिसरा म्हटलं, तुमच्या वर्णव्यवस्थेप्रमाणे रावण कोण होता? म्हणजे राजा होता, राक्षस होता. म्हणजे नाही, वर्णव्यवस्थेप्रमाणे कोण होता? तो दशग्रंथी ब्राह्मण होता. म्हटलं तिसरा बोध. हा तिसरा बोध ना म्हटलं रामायणातला. तर मला माझ्या आजोबांनी असंच वाचायला शिकवलं. त्यामुळे वाचायचं कसं हे जे मला शिकता आलं त्यांच्यामुळे. कारण प्रत्येक पान वाचलं की ते मला विचारायचे ते वाचलं काय, जाऊ दे, कळलं काय तुला सांग, याचा अर्थ काय? तू काय वाचलं असेल, 100 पानं वाचली असतील, कळलं काय?
हे सांग. तर त्याच्यामुळे वाचलं हा भाग वेगळा, कळलं काय हे शिकवल्यामुळे मला रामायणातलं सुद्धा कळलं काय, तर मला हे 3 बोध मिळाले हो याच्यातले. आता हे मला जे कळलं ते मी सांगितलं पाहिजे की नाही, तर माझ्या कळण्याला काय उपयोग? मला हे सांगावं लागेल ना लोकांना. कारण त्याच गोष्टीच्या मागं सगळं झुंडीच्या झुंडी वेळा झालेल्या आहेत. आता तिरंगा, ते 15 ऑगस्टला काहीतरी करायचं तिरंगेवरती, प्रत्येक घर तिरंगा. ज्यांचा ज्या वेळेला या देशामध्ये तिरंगा फडकावणं हे देशभक्तीचं लक्षण होतं, त्यावेळेला सगळ्यांनी हे शेपूट घालून बसलेले होते. तेव्हा हे तिरंगा फडकवणाऱ्यांची खबर द्यायचे आणि त्याबद्दल पोलिसांकडून बक्षीस घ्यायचे, अटक करून दिल्याबद्दल. 52 वर्ष संघाने स्वतःच्या मुख्यालयात नाही फडकवला झेंडा. ज्यांनी आतमध्ये जाऊन झेंडा फडकवला त्यांच्यावर संघाने गुन्हा दाखल केला आणि ती 12 वर्ष केस चालली. 2002 साली 12 वर्ष ती केस चालली. 12 वर्षानंतर ते 3 जण हे निर्दोष त्याच्यामधून मुक्त झाले. पण संघाला असं वाटलं होतं की आमच्या मुख्यालयामध्ये येऊन तिरंगा फडकावला हे हा काहीतरी गुन्हा केलेला आहे. ज्यांना गुन्हा वाटत होतं. सावरकरांचं वाक्य आहे की या देशातला हिंदू कधीही तिरंगा स्वीकारणार नाही. तिरंगा खादीचा हा फार तर खादी भांडारावर शोभतो, घरावरती भगवाच असेल या देशाचा झेंडा. गोळवलकरांचं म्हणणं हे 3 रंग अशुभ आहेत आणि या 3 रंगांचं एकत्र येणंच या देशासाठी अशुभ आहे. नाही तर गोळवलकर वरच्यावर बदलले का खालती मोदी बदलले का भागवत बदलले, कोण बदललं? आम्ही आजही अभिमानाने तिरंगा फडकवतो. आम्ही आजपर्यंत तिरंगा अभिमानाने फडकवला आणि यापुढेही फडकवत राहू. कधीही याची लाज वाटली नाही आणि ज्यांनी लाज वाटली, ज्यांना लाज वाटत होती त्यांच्या सांगण्यावरून आम्ही काय केलं, कधीही हे होणार नाही. आमची स्वयंप्रेरणा पुरेशी आहे. आमच्या स्वयंप्रेरणेने आम्ही प्राणही देऊ त्या तिरंग्यासाठी, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण टेन्शन नाही घेणार. तिरंगा फडकवणाऱ्यांना पकडून देणाऱ्यांचं टेन्शन नाही घेणार. हा याच्यातला मुख्य विषय आहे. आणि या निमित्ताने म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की हे पुस्तकाचा बेसिक एक पर्पज आहे, एक बाब म्हणून आहे, ती मुलीला केलेली कमिटमेंट, दिलेला शब्द, पत्रकार म्हणून आहे की माझ्या पुस्तकावरती मी ऍक्च्युली इंजिनिअरिंग केलं आणि मी जर्नलिझम मध्ये आलो कारण मी एक पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकात एक वाक्य होतं जे मला खूप स्ट्राईक झालं आणि त्या दिवशी मी जर्नलिझम मध्ये आलो. ते वाक्य होतं जे माझ्या इंग्लिश पुस्तकाला ऍक्च्युअल कॅप्शन म्हणून आहे, टू टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ जर्नलिस्ट. लोकांना सत्य सांगायचं आणि सैतानाला शर्मिंदा करायचं हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. तेच मराठी पुस्तकालाही कॅप्शन म्हणून आहेच आहे. आणि मग हे असेल जर करायचं तर ती एक पत्रकार म्हणून कमिटमेंट आहे. आज इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हे जवळजवळ मृतवर सगळीकडे झालेलं आहे. अशा काळामध्ये म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होऊ पाहणाऱ्यांना एक गाईडलाईन मिळेल की कशा पद्धतीने या गोष्टी शोधता येतात, कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेट करता येऊ शकतं आणि कशा पद्धतीने या गोष्टी लोकांच्या समोर आपण आणू शकतो. तर त्या अर्थाने पण एक महत्वाचा यातला पार्ट होता. आणि आता 2017ला नोकरी केल्यानंतर आजपर्यंत 4.5 वर्षात नोकरी तर काही नाहीच आहे. गेल्या वर्षी मला हार्ट अटॅक आला होता आणि 1 मेला ऍक्च्युली माझी बायपास झाली. आणि बायपास झाल्यानंतर मला ज्यावेळेला बाहेर आणलं, बेशुद्ध होतो, व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं आणि ज्यावेळेला शुद्ध यायला लागली त्यावेळेला ते असं घशात त्रास व्हायला लागला त्या व्हेंटिलेटरचा याचा आणि खूप त्रास होत होता. म्हणजे मी सांगूच शकत नाही इतका तो त्रास होता. आणि तेव्हा मला माझ्या मनात आलं की असं असतं का मरण येताना हे होत असतं का? आणि असं जर होत असेल तर मला मरायचं नाही. मला मरण्याच्या आधी माझ्या जवळच्या जेवढ्या सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत न्यायच्या. मग ते 1,80,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचारांबद्दल पण असेल, ते सावरकरांबद्दल सुद्धा असेल, ते आणि ते खूप मोठं असेल म्हणजे त्याबद्दलचं पुस्तक. तर पण अशा ज्या गोष्टी माहिती आहेत किंवा रफी कुरेशी नावाचा हा गौ विजिलंटीचा भाग होता. 2012ला पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तान सरकारवर केस करून भारतातले 59 कैदी
हे तिथून सोडवून आणलेले होते. त्या सगळ्या गोष्टीबद्दल सुद्धा लिहायचं आहे की हे सगळं कसं झालं होतं. आणि त्याही वेळेला म्हणजे कुलजीत कुमार नावाचा एक कैदी होता ज्याला जो 11 वर्ष तुरुंगात होता आणि त्याला 24 वर्षाची शिक्षा होती. आणि त्या जेल सुपरिटेंडंटचं असं म्हणणं की हा रोज 80% वेळ लागलेला, ये रोज उन पागलों के पास जाके बैठता है, उनसे बातें करते रहेगा, उनके कपड़े धोता है, उनको साबुन देगा, तेल देगा, ताकि उनका हौसला बना रहे बाकी हिंदुस्तानी कैदियों का. और हर साल 3 दिन, हर साल में 15 अगस्त, 26 जनवरी और 23 मार्च को सारे पागलों को मैदान में ले जाता है और जोर जोर से वतन के गाने गाता है. तो हम तो तरस खाते हैं कि यही सड़के मर जाएगा, लेकिन बाकी पाकिस्तान के क्रिमिनल कैदी उसको बहुत मारते हैं. तो आप एक बार उससे बात करो. तर त्याच्याशी बोललो त्यावेळेला तो मला असं म्हटलं की हात दाखव तुझा. मी म्हटलं हे तुम्ही का करता. त्याने असा हात धरला आणि मला म्हणे तुमको पता है मैं यहाँ किस जुर्म में आया हूँ. म्हटलं हां, एस्पियॉनेज के स्पाई, भारताचा स्पाय म्हणून तो तिथे होता. म्हटलं स्पाई के जुर्म में आया. पण हाँ, तो मैं वतन के लिए यहाँ आया हूँ ना. वतन के लिए अगर जेल में हूँ तो वतन के गाने गाऊंगा. कुछ नहीं होगा मेरा, कुछ नहीं होगा मेरा, और 12 साल रहूंगा. ऐसे ही सीना तान के वापस आऊंगा. वाघा पे लेने के लिए आओ मुझे. आणि असा काटा आला होता अंगावरती ज्यावेळेला त्यांनी तो हात धरून ते हे बोलला, मैं मुर्गी चुराने के जुर्म में नहीं आया हूं असं म्हटलं. इथं देशभक्ती देशप्रेमाचे जे आता नवीन डोस सुरू झालेले आहेत आणि ते उदाहरण, आता ते उदाहरण बघितल्यानंतर हा जो इथला मूर्खपणा आहे, भारत माता की जय कहो, याचं काय वाटणार आहे. हे लो आयक्यू बुलडोझर्स आहेत. माझं हा शब्द संघाच्या लोकांसाठी लो आयक्यू बुलडोझर. त्यांना फक्त डिमॉलिश करता येतं. त्या लोकशाहीच्या संस्था असतील, ती मूल्य असतील, या सगळ्या गोष्टी बुलडोज करत जाणं आणि तेच फक्त होऊ शकतं. आता देशाचे अर्थमंत्री महागाईवरती चर्चा करत असताना संसदेमध्ये म्हणते की महागाई ही समस्याच नाही आहे. म्हणजे मला असं वाटलं की या निर्दयी सीतारामनला आणखी काय म्हणायला पाहिजे. आणि हे तेव्हाच होऊ शकेल ज्या वेळेला ज्यांना लिहिता येतं ते लिहित राहतील, ज्यांना बोलता येतं ते बोलत राहतील, ज्यांना लिहून नाही दिलं जात ते बोलायला लागतील. पण निदान हा शब्द आणि हा पर्पज की मला जी गोष्टी माझ्या आयुष्यात मिळाल्या, माझ्या घरामध्ये लोकशाही मिळाली, धर्मनिरपेक्षता मिळाली, जातनिरपेक्षता मिळाली, हे सगळं निर्भय वातावरण मिळालं, मनात येईल तो प्रश्न विचारण्याची परवानगी होती, हे सगळं निर्भय वातावरण जर माझ्या मुलीला मिळावं असं मला वाटत असेल तर त्यात काही चुकीचं नाही. आणि ते तिला मिळावं यासाठी धडपड मला करणं भाग आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांकडे बघणं आता पुरेसं झालं. आता आपल्या घरापर्यंत, आपल्या दारावरती थाप वाजलेली आहे संकटाची, आणि ती शेजाऱ्याच्या दारावर ज्या वेळेला वाजली तेव्हाच खरं मी दार उघडून बाहेर पडायला पाहिजे होतं. पण आता माझ्याही दारावर वाजलेली आहे. आता तरी बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यासाठीचं बळ आणि त्यासाठीची निर्भयता हे पुस्तक कदाचित देऊ शकेल. देऊ नाही शकलं तर ते माझं व्यक्तिगत अपयश असेल, पण ते देऊ शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून शेवटी पुन्हा एक मला आवडणारी छोटीशी कविता आहे कि माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग इसे लगा रहे थे खामोश रहे तुम. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे तुम. अब जब ये विषवृक्ष हलाहल उगल रहा है तब क्यों चिल्ला रहे हो तुम. क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है. त्यामुळे आता कदाचित तो विषवृक्ष पाडण्यासाठी ती कुऱ्हाड हातात घेण्याची गरज आलेली आहे. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने ती कुऱ्हाड हातात घेण्याचं बळ आणि निर्भयता ही आपल्या सर्वांना मिळेल. ते जर झालं तर काही प्रमाणात यश मिळालं, कारण ही मोठी लढाई आहे. ही
इतक्या सोपी नाहीये, 2024 पुरती नाहीये, 2050 पर्यंत कमीत कमी चालेल अशी ही लढाई आहे. त्यामुळे या 25 वर्षाच्या किमान लढाईसाठी आपण तयार राहिलं पाहिजे, एवढंच या निमित्ताने मी म्हणतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं पुस्तकाचं आयोजन उमेदवारांनी आणि गाडगे सरांनी केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आपण सर्व उपस्थित राहून जे प्रोत्साहन मला दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.